हा पण डायस नको आणि हा पण डायस नको, जनता आणि माझ्यामध्ये कुणाचाच अडसर नको. त्याच्यामुळे डायरेक्ट महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाई भवानी, विघ्नहर्ता, कळमचा चिंतामणी, स्त्रीत्वाचं आदर्श प्रतीक, एकमेव भारताचं मंदिर असलेली सीतामाई हिला अभिवादन करते. Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. महाराष्ट्राच्या सह्य कपारीवरती स्वराज्याचं देखणं शिल्प कोरणारे छत्रपती शिवराय, माझ्यासारखी सर्वसामान्य स्त्री चार चौकात ज्यांच्यामुळे बोलायचं धाडस करू शकली अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, दीनदलित महिला अस्पृश्यांना मतदानाचा अधिकार देऊन माणूस म्हणून जगण्याची संधी देणारे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. वीस 20% राजकारण आणि 80% समाजकारण हा वसा आम्हाला देणारे वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करते. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित या महामेळाव्यात मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय नेते, सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व सन्माननीय कार्यकर्ते आणि या माझ्या माहेरच्या सर्व उपस्थित प्रचंड अशा माझ्यापेक्षा वयानी, मानानी, अनुभवानी ज्येष्ठ श्रेष्ठ असलेल्या मायमाऊल्या, माता भगिनी, उपस्थित सर्व मान्यवर, तरुण वर्ग, आपणा सगळ्यांसमोर नतमस्तक होत आज या माझ्या माहेरी या राष्ट्राचे, महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून स्वागत करते. आदरणीय मंत्री उदयजी सामंत साहेब यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करते. कारण माहेरवाशीन म्हणून आपण माहेरी आलेले आहात माझ्या, त्याच्यामुळे आधी लेक म्हणून माझी भूमिका व्यक्त करते आणि नंतर उमेदवार म्हणून या माझ्या माहेरच्या लोकांसोबत संवाद साधते. निश्चित या ठिकाणी सगळीकडेच चर्चा सुरू झाली. ताई तुमची उमेदवारी लेट झाली, परंतु माननीय या ठिकाणच्या मंचाला आणि जनतेलाही माहिती आहे उमेदवारी लेट झाली असली तरी थेट झालेली आहे भाऊ, आणि थेट झालेली असल्यामुळे सगळ्यांच्या जनतेमधनं जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय त्या सगळ्या आशीर्वादाच्या बळावर निश्चितच माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना पुनश्च एकदा या देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी अब की बार 400 पार मध्ये या यवतमाळ वाशिमचा एक हक्काचा आवाज असावा म्हणून निश्चितपणे यवतमाळचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील हा आशावाद मी बाळगते. माझ्या या जनतेचा आशीर्वादही मी मागते. या नगरीचं वैभव असलेल्या तुम्हा आम्हा सगळ्याचं अस्मिता असलेलं प्रभू रामचंद्राचं मंदिर या ठिकाणी निर्माण झालं. माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रभू श्रीरामाचं मंदिर निर्माण होताना तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं. ते निर्माण होतानाचं भाग्य बघणाऱ्या अनेक पुण्यवंतांपैकी तुम्ही आम्ही आपण सगळेजण आहोत. परंतु देवेंद्रजी, भारतातलं एकमेव असलेलं स्त्रीत्वाच्या शक्तीचं प्रतीक असलेलं सीतामाईचं मंदिर या राळेगाव तालुक्यामध्ये आहे. रामलल्लाचं मंदिर निर्माण केलं, पण मला वाटतं या नगरीने आशीर्वाद दिल्यावर त्या सीतामाईच्या मंदिराचाही जीर्णोद्धार करणं हे या नगरीची कन्या म्हणून माझं पहिलं कर्तव्य असणार आहे. राम लल्ला को तो लेके आएंगे, अब सीता माई की बारी है, क्योंकि ये इस नगरी की नारी है. हा निश्चितपणे माझा प्रयत्न राहील हे मी या ठिकाणी सांगते. आम्हा हिंदुस्थानाच्या समस्त नागरिकांच्या ऊर्जास्थान असलेली आमची सर्व प्रार्थना स्थळं आणि त्यातूनही विघ्नहर्ता चिंतामणी गणेश, या चिंतामणीचं देवस्थान आमचं कळमचं अनेक
विज्ञानवादी लोकांना सुद्धा चमत्कार वाटेल असं चमत्कार आमच्या या कळंबच्या चिंतामणीच्या मंदिरात घडतात. 12 वर्षाला कुठून पाणी येतं माहिती नाही, परंतु ते पाणी येतं आणि चिंतामणी त्या गणपतीच्या सोंडेला लागतं. ते झालं की आपोआप पाणी कमी होतं. अजूनही शास्त्रज्ञांना त्याचं शास्त्र उलगडलेलं नाहीये, परंतु त्या चिंतामणी देवस्थानाचा जीर्णोद्धार करणं, त्या ठिकाणी चिंतामणी महोत्सव होणं, ते मंदिर जगाच्या नकाशावर एक धार्मिक पर्यटन स्थळी म्हणून येणं हेही अत्यंत गरजेचं आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली त्या पद्धतीचं कार्य त्या भागात होणंही आवश्यक आहे. मुद्दे खूप आहे, परंतु या भागाचे माननीय आमदार उईके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक चांगली कामं आपल्या भागात झालेली आहे. मी सर्व सन्माननीय मंचावर उपस्थित सर्व पक्षीय नेत्यांची मनापासून माफी मागते. यात माझे मार्गदर्शक खासदार हेमंत पाटीलही आले. सगळ्यांचा उल्लेख मी या ठिकाणी करू शकत नाही, कारण वेळ खूप झालेला आहे. ही सगळी माझ्या पाठीशी जी मोठ बांधलेली आहे महायुतीची, ही अत्यंत भक्कम मोठ आहे. या ताईला निवडून आणण्यासाठी, आणि मुळातच मी पहिलेपासून सांगते आहे, ही निवडणूक मुळातच राजश्री पाटील खासदार होणार आहे का उमेदवार कोण आहे, त्याच्या विरोधात कोण उमेदवार आहे याची नसून, ही या भारताच्या अस्मितेला जगाच्या पाठीवर तेजाळणाऱ्या माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याची निवडणूक आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हाच एकदा भारताचं गतवैभव प्राप्त करून देणाऱ्या माननीय मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान पदी बसवण्याची निवडणूक आहे. बांधवांनो, या महायुतीच्या माध्यमातून एक सशक्त असा बुलंद चेहरा माननीय मोदीजींच्या रूपात आपण पुढे केलेला आहे. हा करत असताना महायुतीच्या सगळ्या उमेदवारांची ताकद नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी राहणार आहे, सगळ्या देशवासींची पाठीशी राहणार आहे. परंतु आज विरोधकांकडे एकही कुठलाही चेहरा आज पंतप्रधान पदाचा दावेदार म्हणून दिसतोय का? कुणालाही दिसत नाही. दिसलाच एखादा चेहरा तर त्याच्या चेहऱ्याच्या डोक्यामध्ये जी बुद्धी आहे ती बुद्धी दिसते का? असलीच बुद्धी तर त्या बुद्धीमध्ये विचार आहे का? असलाच विचार तर त्या विचारांमध्ये आमचा देश आहे का? असलाच देश तर त्याच्यामध्ये आमच्या देशाचा देशाभिमान आहे का? आमच्या राष्ट्राची संस्कृती आहे का? आमच्या राष्ट्राच्या परंपरा आहे का? आमच्या देशाचा इतिहास आहे का? हे आम्ही सगळ्यांनी तपासलं पाहिजे. कारण मित्रांनो, ही निवडणूक गावकी भावकीची निवडणूक नाही आहे. मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते, आपल्या छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये, आपण स्थानिक निवडणुकांमध्ये थोड्याशा चुका कमी जास्त इकडे तिकडे झालं तर चालून जातं. ते निस्सरण्यासाठी स्थानिक सगळे राजकीय नेते, स्थानिक पदाधिकारी सगळं सांभाळून घेतात. परंतु ही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे, ज्या देशाच्या संसदेमध्ये या देशाच्या भविष्याचे, देशाच्या सर्व नीतिमत्तेचे धोरण ठरत असतात, त्या संसदेच्या अतिशय उच्च सभागृहाची ही निवडणूक आहे. या देशाचं नेतृत्व करणारे पंतप्रधान त्या निमित्तानं निवडले जाणार आहेत. गेल्या 75 वर्ष या देशाचा स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आम्ही साजरा केला. 75 वर्ष झाले या देशाला स्वतंत्र होऊन. यातले 60-65 वर्ष काँग्रेसच्या हातात देश होता. अत्यंत स्वाभिमानी असलेला आपला देश, शूरवीर पराक्रमी असा परंपरा असलेला आपला देश. गेल्या 60-65 वर्षात आपण बघितलं, कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली आम्ही याचना करायचो परकीय राष्ट्रांकडे. कुठलाही भूकंप आला, काही झालं, आम्ही मदत मागायची परकीय राष्ट्रांकडे. अरे छोटे छोटे शेजारचे शत्रू राष्ट्रांनी जरी हल्ला करायची भाषा केली की आम्ही याचना करणार परकीय राष्ट्रांकडे. परंतु माननीय मोदी साहेब आल्यापासनं तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, एक योग्य असं सुनियोजित असं परराष्ट्र धोरण आखलं गेलं, एक योग्य असं संरक्षण धोरण आखलं गेलं. प्रत्येक बाबतीतलं, प्रत्येक क्षेत्रातलं योग्य अशी धोरणं आखल्या गेली. त्यानुसार पावलं टाकून माननीय मोदी साहेबांनी आपल्या देशाची जी काही प्रतिमा काँग्रेसने केली होती, काय केली होती? दीन दुबळा लाचार भिकार असा देश, अशी जगाच्या पातळीवर आपल्या देशाची प्रतिमा केली होती माननीय काँग्रेसच्या लोकांनी. परंतु माननीय मोदी साहेबांनी ही प्रतिमा पुसून टाकून, का करायचं आपकी बार 400 पार, का पंतप्रधान मोदी साहेब पाहिजे, याचं कारण आहे बांधवांनो, आपल्या देशाची संपूर्ण ऊर्जा ताकद जी प्रतिमा आहे, ही प्रतिमा पुन्हा निर्माण करायचं काम माननीय मोदीजींनी केलेलं आहे. आज जगाच्या पातळीवर आपण बघितलं तर ही पुन्हा आमची ताकद जगाला दाखवून देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. देवेंद्रजी, मी 2018 मध्ये अमेरिकेला गेले होते, 2023लाही अमेरिकेत गेले. कुठेही गेलं तरी आपला हा भारतीय वेशधात परिधान करून जायचं, जेणेकरून आपण भारतीय हे जगाला कळलं पाहिजे, ही संस्कृती. परंतु 18 मध्ये लोकांची बघण्याची दृष्टी आणि 2023ला गेलेली दृष्टी, यात कमालीचा फरक पडलेला जाणवतो. 2023 मध्ये लोकांना कुतूहल होतं माझ्याकडे बघून की यू आर फ्रॉम इंडिया. त्यांना विचारायचं असायचं की भारतात काय चाललंय,
त्यांना आपल्यासोबत फोटो काढायचे असायचे की आप मोदी के देश से, हे वाक्य हिंदीत त्यांना पाठ होतं की आप मोदी के देश से है. इतका प्रचंड फरक जगाच्या पाठीवर या भारतासाठी निर्माण करणारे मोदीजी आहे. त्यांना पंतप्रधानपदी बसवायसाठीची ही निवडणूक आहे बांधवांनो. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळे महायुतीचे मतदार आहात. तुम्ही सगळेजण हे काम करणार आहात हे मला माहिती आहे. तुम्ही सगळेजण धनुष्यबाणाला मतदान करणार हेही मला माहिती आहे. परंतु हे करत असताना तुम्हाला माझी विनंती आहे, 26 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांना या भूमीच्या भूमिकन्येसाठी, या लेकीसाठी प्रत्येकापर्यंत, तुमच्या ओळखीच्या नातेवाईकांपर्यंत, मित्रपरिवारापर्यंत, ज्या ज्यापर्यंत असेल त्यापर्यंत माझा प्रचार प्रसार करायचा आहे. माननीय मोदीजींच्या अनेक विकास कामांच्या माध्यमातून, या महाराष्ट्र शासनाच्या विविध कामांच्या माध्यमातून ही सगळी विकास कामं जनतेपर्यंत गेलेली आहे. परंतु या निवडणुकीत ताईसाठी धनुष्यबाणाला मतदान करायचं आहे. हा प्रचार प्रसार आपण सगळ्यांपर्यंत न्यावा ही माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे. आपल्या देशाची संस्कृती असलेली मातृसत्ताक पद्धत, मी खरोखर माननीय देवेंद्रजी आपलं सगळं मनापासून आभार मानते. या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये माननीय मोदीजींनी स्त्रीत्वाचा सन्मान राखण्याचं पवित्र काम केलेलं आहे. माझ्या महिला भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहे. आजपर्यंत काँग्रेसच्या काळात महिलांना कधीही सन्मानाची वागणूक मिळाली नाही. फक्त निवडणुका आल्या की ताईबाई अक्का विचार करा, याच्यावर मारा शिक्का, आणि निवडणूक झाल्या की मग आम्हाला बसायचा धक्का. परंतु माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी या देशाच्या सर्वोच्च सभागृहात नारी शक्ती वंदन विधेयक पास करून 33% आरक्षण या महिलांना देण्यासाठी काम केलं आणि खऱ्या अर्थानं मातृत्वाचा गौरव केला. याही पुढचं महत्वाचं कार्य मला या 33% आरक्षणापेक्षा महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या महिलांना तिकिटात एसटीचं अर्ध तिकीट दिलं. सगळ्या यांना वाटत असेल अर्ध्या तिकिटाने काय होणार, पुरुष बांधवांना ताई तुम्हाला जायचं, परंतु माझ्या बचत गटाच्या महिला मला सांगतात ताई आम्हाला अर्ध तिकीट झालं, खूप छान झालं. म्हटलं काय फायदा झाला? अहो म्हणे आता ते तालुक्याला जायचं असलं, लग्नाला जायचं असलं, मातीला जायचं असलं की माझा नवरा सांगतो की असं कर सखू तूच जा, अर्ध्या तिकिटात होऊन जातं. हा फायदा आहे. छोटी गोष्ट दिसते, परंतु साहेब मला या सगळ्यांपेक्षा जर सगळ्यात महत्वाचं काही वाटलं असेल, या स्त्रीत्वाचा अत्युच्च गौरव करणारा जर निर्णय कुठला वाटला असेल तो आदरणीय भाऊ आपण घेतलेला, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेला. तो म्हणजे आम्ही महिलांनी आजपर्यंत 9 महिने 9 दिवस बाळाला पोटात वाढवलं, मरण यातना भोगून बाळाला जन्म दिला. परंतु जन्म दिल्यावर या बाळाच्या मागे नाव लागायचं वडिलांचं. आम्हाला महिलांना कधी वाटलं नाही की आमच्या मुलांच्या मागे आमचं नाव लागलं पाहिजे. परंतु स्त्रीत्वाचा, मातृत्वाचा गौरव करणारे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना वाटलं की अस्तित्वाचा सन्मान झाला पाहिजे. मी मनापासून आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम महिलांच्या वतीनं आपले आभार मानते, मनापासून नतमस्तक होते. आपल्या स्त्रीत्वाच्या गौरवापुढे आपण सन्मान दिला आणि जाहीर केलं, आदेश काढला, कायदा केला की बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या मागे त्याच्या वडिलांच्या आधी आईचं नाव लागलं पाहिजे. हा अत्युच्च स्त्रीत्वाचा गौरव आपण केला आहे. मनापासून सगळ्यांचे आभार मानते. ही जाणीव असणारी, केवळ महिला सक्षमीकरण म्हणून चालणार नाही, महिलांचा सन्मान करण्याची जाणीव असणारे माननीय उपमुख्यमंत्री आज या ठिकाणी उभे राहिले. आणि म्हणून या मंचाच्या माध्यमातून आज या राळेगाव नगरीच्या सगळ्या माझ्या बांधवांच्या साक्षीने, माझ्या सगळ्या महिला वर्गाच्या माध्यमातून साहेब आपण घेतलेल्या या निर्णयाचे मी मनापासून कौतुक करते, मनापासून खूप खूप अभिनंदन करते. निश्चित आमच्या या भागाचे प्रश्न अनेक आहेत. येणाऱ्या लोकसभेमध्ये या भागाचा बुलंद आवाज म्हणून तुम्हा सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली कायम या भागाच्या विकासासाठी मी काम करत राहील हा शब्द मी या निमित्ताने देते. या भागात कापसाचा शोध लागला, आमच्या कळमनगरीत कापसाचा शोध लागला, शून्याचा शोधही आमच्या कळमनगरीमध्ये लागला. एवढा शोधाचा जननी असलेला आमचा हा कळमनगरी. एकेकाळी इथं जी शकुंतला फिरलेली दिसते आपल्या परिसरामध्ये, ही शकुंतला गाडी आपल्याला प्रवास करायसाठी नव्हती. इथला कापूस हा जगातल्या सगळ्या कापसांमध्ये सर्वोत्तम गुणवत्ता प्राप्त असलेला कापूस होता. इथला कापूस मँचेस्टरला जायचा. सगळ्यात उत्तम कापूस हा इथला होता. त्या इथल्या शेतकऱ्यांचं कर्ज इंग्रजांवर होतं. या गोष्टी आम्हाला ऐकायला मिळतात. इतका वैभव संपन्न असलेला आमचा जिल्हा
आज शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखायला येतो, हा माझ्या माहेरवरच्या कपाळावर लागलेला डाग आहे साहेब. हा पुसून टाकण्याचा प्रयत्न, हा पुसून टाकण्यासाठी आपण सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी येणाऱ्या काळात काम करेल, हाही शब्द या निमित्ताने देते. कारण शेवटी कुठल्याही लेकीला साधं नवऱ्याने जरी आमच्या माहेरचा उद्धार केला तर आम्हाला खपत नाही, आम्हाला चालत नाही. आणि हे यवतमाळ वाशिम मतदारसंघ माझा माहेर आहे, त्याच्यामुळे माहेरच्या कपाळावर लागलेला हा डाग पुसून टाकण्यासाठी येणाऱ्या काळात मी निश्चितपणे काम करेल, हाही शब्द या निमित्ताने देते. बोलता येण्यासारखे मुद्दे अनेक आहेत, परंतु हे काम करत असताना माझ्या या सगळ्या माहेरच्या भावंडांचं, माझ्या मायमाऊलींचं निश्चितपणे मला सहकार्य लाभणार आहे, आशीर्वाद लाभणार आहे. हे करत असताना महायुतीच्या सर्व नेत्यांचंही पाठबळ माझ्या पाठीशी आहे. कार्यावरती, क्षमतेवरती टीका टिप्पणी करणाऱ्या विरोधकांना या निमित्ताने एकच सांगते की उमेदवार बाहेरचा आहे हे सगळं म्हणत असणाऱ्यांना उत्तर आहे की बाहेरचा नाही, उमेदवार माहेरचा आहे. हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि कसं करतील, कुठं करतील, त्या लोकांना माझं सांगणं आहे, 6 राज्यात काम करणारी राजश्री पाटील आहे. 6 राज्यात माझ्या गोदावरीचं काम चालतं. ज्या तेलंगणातली तेलगू येत नाही, कर्नाटक मधली कन्नड येत नाही, गुजरात मधली गुजरात येत नाही, त्या राज्यातल्या युवकांच्या हातांना काम देते. बचत गटातल्या महिलांना सक्षम करू शकते. तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ माझा माहेर आहे. माहेर माझ्या माहेरच्या भावंडांच्या हातांना काम देणं, माझ्या महिला बचत गटांना सक्षम करणं, हे माझ्या आयुष्यातलं ध्येय राहील. बांधवांनो, निश्चित आपला बेंबळा प्रकल्प आहे साहेब. बेंबळा प्रकल्पाची उंची वाढवणं, या बेंबळा प्रकल्पातील पुनर्ग्रस्तांसाठी काम करणं, याच्यावरती प्रामुख्याने काम करावं लागणार आहे. आमच्या इथल्या अनेक प्रश्नांवरती काम करणं प्रामुख्याने गरजेचं राहणार आहे. येणाऱ्या काळात आपल्या माध्यमातून मार्गदर्शन मिळेल, काम करण्याची संधी मिळेल, याची मला 100% खात्री आहे. वेळ भरपूर झाला आहे, त्याच्यामुळे अधिकचं न बोलता येणाऱ्या काळात काम करून दाखवील एवढं सांगते. माझ्या सगळ्या उपस्थित भावंडांना, माझ्या मायमाऊलींना विनंती आहे, 26 तारखेपर्यंत धनुष्यबाणाचा प्रचार तुम्ही सगळेजण करा. 26 तारखेपर्यंत तुम्ही माझ्यासाठी काम करा. 5 वर्ष मी तुमच्यासाठी काम करेल, हा शब्द देते. मनापासून महायुतीच्या सगळ्या नेत्यांचं, सगळ्या उपस्थित कार्यकर्त्यांचं, ही सभा संपन्न करणाऱ्या सगळ्या जनतेचं आभार मानत असताना मला आठवण येते, या लोकसभेतून मी जर जात असेल तर मला आठवण येते या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या, राष्ट्रपती पदावर बसलेल्या द्रौपदी मुर्मू यांची, ज्या माझ्या भागातल्या आदिवासी महिलेला माननीय नरेंद्रजी मोदी साहेब या युती शासनातनं त्या राष्ट्रपती पदावर आमच्या आदिवासी भागातल्या महिलेला बसवलेला आहे. तर निश्चितच या भागातून जाणाऱ्या राजश्रीला या युती शासनाच्या माध्यमातून माझ्या या लोकसभेचा विकास करण्यासाठी प्रचंड आशीर्वाद मिळतील, हा आशावाद व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगितलं ना, सगळेजण मागून सूचना करतात आहे, निशाणी सांग धनुष्यबाण. हे सगळे प्रभू श्रीरामचंद्राचे भक्त आहेत. श्रीरामचंद्राचा धनुष्यबाण आयुष्यात विसरू शकत नाही अशी जनता आहे. माझी निशाणी आहे धनुष्यबाण. आपल्या त्या मतपेटीवर 1 नंबरचं बटन दाबायचं आणि ताईकडून 1 नंबरचं काम करून घ्यायचं. बांधवांनो, निशाणी धनुष्यबाण, त्याच्यावरची बटन दाबून आपण आशीर्वाद द्यावे ही विनंती करते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.